नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये 3 लोकसभेची जबाबदारी माझ्यावरती होती. कोल्हापूर याचा एक क्लस्टर केला होता आणि या क्लस्टरचा मी प्रमुख होतो. या 3 पैकी 2 जागा भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं आम्ही विजय झालेलो आहोत. सातारची जागा आपण जिंकलेला आहोत, हातकणंगलेची जागा जिंकलेला आहोत आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये जो पराभव झालेला आहे. तर विधानसभा निशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून त्याची माहिती घेणं, त्याची कारणं शोधणं, कशामुळे पराभव झाले, भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं त्याला सामोरं जायचं, अशा अनेक बाबी आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी यासाठी वेळ दिलेला आहे. आज एक लोकसभा आहे, उद्या एक लोकसभा, परवा, अशा तिन्ही लोकसभेचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. ऑर्गनायझरमध्ये जो लेख आलेला आहे की अजित पवारांना आपल्यासोबत घेतल्यामुळे थोडं ब्रँडला धक्का लागलेला आहे, तर त्याचा इफेक्ट कोल्हापूरच्या आता येणाऱ्या निवडणुकीवर काय होणार? तुम्ही स्वबळावर लागणार? झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ही महायुतीसोबत होती. इथले जिल्ह्यातले सर्व नेते महायुतीसोबत होते. इतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय झाले याची मला कल्पना नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीनं महायुतीसोबत चांगलं काम केलेलं आहे. विधानसभेची देखील आता आढावा घेतला जातो. प्रत्येक विधानसभा आहे, कशा पद्धतीनं रणनीती आता आखली जाते, काय काय नेमका आढावा त्या बैठकीत घेतला जातो? हे बघा, आता झालेल्या लोकसभेमध्ये आता सर्व मतदारसंघांची सर्व विधानसभांची माहिती आपल्याकडे आलेली आहे, बूथनिशा माहिती आलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेला आपण कसं सामोरं जायचं, त्यामध्ये आपल्या बूथ स्तरापर्यंत कसं काम करायचं, ज्या बूथमध्ये 50% खाली आम्हाला मतदान पडलेलं आहे तिथं काय ॲक्टिव्हिटीज राबवायच्या, या सगळ्याच्या बाबत संदर्भातली चर्चा आता आमचे सगळे प्रत्येक तालुक्याचे प्रमुख सगळी मंडळी आम्ही निमंत्रित केलेले आहेत. त्यात महिला आहेत, युवक आहेत, आमचे फादर बॉडीतले लोक आहेत. तर भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभेसाठीच हे सगळी रंगीत तालीम आहे असं काय म्हणायला हरकत नाही. कृष्णराज महाडिक यांचे विशेष करून त्या ठिकाणी विधानसभेचं चित्र अनेक होर्डिंगवरती पाहायला मिळालं. आगामी काळात कोल्हापूरमध्ये कृष्णराज यांच्या माध्यमातून नवीन चेहरा पाहायला मिळाला. कृष्णराज महाडिक हे मराठीमधले एक सर्वात प्रसिद्ध यूट्यूबर महाराष्ट्रातले झालेले आहेत. मराठी भाषेमध्ये यूट्यूब व्हिडिओ बनवणारे, त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळं त्यांचा हा वाढदिवस काल आपण पाहिला असेल की हजारो लोक त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी 8 दिवस आधीपासून सगळा कार्यक्रम सुरू होता. काल तो कार्यक्रम झालेला आहे. युवा आहे, ऊर्जा आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आले होते. काही ठिकाणी असे होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापोटी असे काही होर्डिंग्स लागले असतील. आता आपण लोकांच्या भावनेचा आदर करायचा असतो, कुणाला काय बोलायचं नसतं, परंतु सध्या तरी असं काय चित्र नाही आहे. महाराजा चित्रपटामध्ये इंद्रदेव कुठल्या महाराजा चित्रपट आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घालावी अशी हिंदुत्ववादी संघटना मागणी करते. मला यातली काहीच माहिती नाही. आता तुम्ही सांगितल्यामुळे समजलं, ते बघावं लागेल. विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. येथे भाजपकडनं समाजित राजे देखील इच्छुक आहेत. दोघंही महायुतीमध्ये आहेत. क्लॅशेस होण्याची आता शक्यता आहे. कसं यावर तोडगा देणार? हे बा, झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवलेली आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा काल परवा जे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिले, यामध्ये महायुती म्हणूनच विधानसभेला सामोरं जायचं आहे असं आत्ता तरी घोषित केलेलं आहे. अजून 3-4 महिने कालावधी आहे. या दरम्यान आता काय निर्णय होतील हे वरिष्ठ पातळीवर ठरले जातील. अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शक्तीपीठासंदर्भात आपल्या मागच्या निवडणुकीमध्ये पराभवाचं एक कारण शक्तीपीठ सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे. त्या शक्तीपीठाला आता सर्वच जण नेते विरोध करत आहेत, तर आपली पक्षाची भूमिका काय असेल? नाही, आम्ही आता त्याबाबत सध्या संपूर्ण माहिती घेतलेली आहे. शक्तीपीठामुळं बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 6 तालुक्यांमधून हा शक्तीपीठाचा महामार्ग जातो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी या त्याच्यामध्ये अधिग्रहण केल्या जाणार आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं ज्या लोकांच्या भावना असतील त्या डावलून आपण काम करावं या मताचं मी नाही आहे. आम्ही सर्वजण सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडं ऑलरेडी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. या मार्गाला स्थगिती मिळावी ही भूमिका आमची सुद्धा असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघांती फोडण्याचं काम केलं आहे. आता त्यानंतर आता शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत देखील आता त्यावर टीका करत आहेत. कसं बघताय? हे पहा, भारतीय जनता पार्टी, RSS हे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. त्यांचे काही इनपुट्स ते नेहमी देत असत आहेत. आता हे जे ब्रेन स्टॉर्मिंग झालेलं आहे याचा आशय काय आहे
किंवा कशा पद्धतीनं त्यांनी पक्षाकडे हे सगळं वृत्तपत्रातूनच आपण वाचलेलं आहे. फारसं त्याबद्दल मला बोलता येणार नाही, परंतु वरिष्ठ त्याच्याबद्दल दखल घेतील. संजय राऊत सगळेच बोलतात की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, एक हाती सत्ता आमच्या हाती येईल, अशा पद्धतीने दररोज त्यांचं विधानसभा आहे. कसं बघताय? याला नाही, जोडून ते जरी शरद पवार देखील म्हटलंय की सरकार मला बदलायचं आहे. नाही, ते जरी बोलत असतील तरी त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वय नाही आहे हे आपल्याला कालच पाहायला मिळालं असेल. त्यांनी स्वतंत्र बैठक घेतलेली आहे, ते सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत. इतरही दोन्ही पक्ष आहेत तेही सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत. म्हणणं सोपं आहे, परंतु अजून त्याला कालावधी आहे. पुढं जात जाईल तसं त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगळ्या विचाराचे लोक आहेत, ते स्वतंत्र होतील. आणि आमची मात्र महायुती अभेद्य आहे, एकत्र आम्ही पुढे जाऊ. मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांचा हा विषय अजून मिटलेला नाही. विधानसभेच्या आधी फडणवीस साहेब असा निर्णय घेतील का किंवा निश्चित काल जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की यामध्ये आम्ही मार्ग काढत आहोत आणि वेगानं काम सुरू आहे, गतीनं त्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यात सगळे सोयरे शब्दाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग मला वाटतं या विषयावर काम सुरू आहे आणि लवकर त्या बाबतीत निर्णय होईल. जयंत पाटलांवर हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मी साहेब असं म्हटलं जातं की जयंत पाटील भाजपच्या नेत्यांच्याकडे नेहमी संपर्क करतात आणि कालचं भाषण जर जयंत पाटलांचं बघितलं तर ते खरंच नाराज असल्यासारखा सूर त्यांचा आहे. या संदर्भात इथे 3-4 महिन्यातच माझ्याकडे फक्त पद आहे, पुढे मी बघू असं म्हणतात. काही माझ्याकडे याची काही पूर्ण माहिती नाही आहे, परंतु जर ते भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असतील आणि भाजपमध्ये येऊ इच्छित असतील तर आम्ही निश्चित त्यांचं स्वागत करू. पक्षानं जर आदेश दिला विधानसभेला लढवायला, वडील म्हणून तुम्हाला काय इच्छुक आहे? पक्षानं आदेश दिला तर कृष्णराज महाडिक निवडणूक लढवतील. वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.